तर मी आहे मल्हार पुजारी आणि सारखं काय सांगता मला सर अरे सांगावं लागतं. आणि नवीन टॉपिक स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे, आता लाईन मारायची वेळ आली. यस चला चला, आता आपला टाइम आला है ना. आमचा नाही, तुमचा टाइम आला म्हणाव, कारण की मी नाही काय करायचं समजतंय. आता लाईन मारायची वेळ आली. ठीक आहे, भारी. आता एक नंबर. तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकला होता की असं कसं काय म्हणू सर, ट्रिगोनॉमेट्री नंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री का सुरू केलं, कॅल्क्युलस सेक्शन स्टार्ट करा. अरे मी काय तुम्हाला म्हणतो, कॅल्क्युलस सेक्शन मोठं आहे समजतं ना. आणि कसं होतं की फंक्शन कॅल्क्युलस सेक्शन बरोबर जर घेऊन शिकवलं फंक्शन टॉपिक तुमचा समजताय, तर तो खूप सोपा जातो समजायला. कॅल्क्युलस सोपं जातं म्हणून मी फंक्शन हा कॅल्क्युलस मध्ये टाकला आहे. तुम्हाला माहिती कॅल्क्युलस फंक्शन हा नंतर असतो, टर्म नंतर असतो वगैरे असं काहीतरी असतं. पण आपल्याला सीईटी नुसार शिकायचं. ओके, आपल्याला कॉलेजच्या तुमच्या काही एक्झामशी देणं घेणं नाही, सीईटी नुसार शिकायचं. आपल्याला ऑब्जेक्टिव्हची तयारी करायची, कारण तेच मिळवून देतं समजतं ना. बोर्डाच्या वेळेला आपल्याला जावं लागणार, जेव्हा तुम्ही 12वीत जाणार तेव्हा आपल्याला कन्सेप्ट खूप जबरदस्त समजायला लागणार, कारण की थेरॉटिकल क्वेश्चन बोर्डाला खूप विचारतात. आता बोर्डाचं महत्व काय हे मी कधीच सांगितलेलं आहे, काय आहे ते सगळं मी सांगितलेलं आहे समजतं ना. तर मग कोऑर्डिनेट जॉमेट्री करूया. कोऑर्डिनेट जॉमेट्री नंतर म्हणजे हा स्ट्रेट लाईन कोऑर्डिनेट जॉमेट्रीचाच भाग आहे. यानंतर सर्कल आहे. ठीक आहे, सर्कल म्हणजे तुमचं 10वीतलं नाही, 10वीत तुम्ही जॉमेट्रीच्या साहाय्याने सर्कल शिकला होता समजताय. जॉमेट्रीच्या साहाय्याने म्हणजे तिथं तुम्ही प्रॉपर्टीज थेरम वगैरे असं भरपूर तुम्ही प्रूव्ह केलेलं शिकला होता. पण आता तोच स्टडी, त्यासारखाच थोडाफार स्टडी कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या साहाय्याने खूप सोपा जातो. तसंच आपल्याला शिकायचं. नंतर एक कोनिक सेक्शन, पण कोनिक सेक्शन साठी लागतो कॅल्क्युलस समजताय. मग त्याच्यानंतर मग कॅल्क्युलस शिकायचा, मग कोनिक सेक्शन वगैरे शिकूया. कारण की कोनिक सेक्शन स्ट्रेट लाईन मध्ये डिटर्मिनंटचा थोडाफार उपयोग होतो. तर तो जेव्हा उपयोग होतो तेव्हा डिटर्मिनंट काय आहे ते मी थोडंसं सांगेन समजताय. तर म्हणून हा टॉपिक उचललेला आहे. ट्रिगोनॉमेट्री कळली म्हणावं सर आम्हाला साधी सोपी नाही. अरे करा भरपूर लागतं ना समजतं, भरपूर करावं लागणार, नाहीतर काय उपयोग नाही रे, काय उपयोग नाही. तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा समजतं ना. तर ट्रिगोनॉमेट्री मधनं बाहेर आलेला असाल, पण सोडू नका ट्रिगोनॉमेट्री. रिव्हिजन देत राहा, फॉर्म्युल्याची रिव्हिजन देत राहा, कारण की ट्रिगोनॉमेट्रीचा आता एक फॉर्म्युला लागणार आपल्याला. आता बघा आठवत आहे का तुम्हाला समजतंय. तर स्ट्रेट लाईन स्टार्ट करतो आपण. लेक्चर नंबर 1 इंट्रोडक्शन टू लोकस समजतं. लोकस म्हणजे काय? ठीक आहे, लोकस तुम्ही नवीनच नाव ऐकलं असेल पहिल्यांदा, कारण की कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्हाला 10वीत होती. का होती रे? स्लोप समजताय, स्लोप पॉईंट फॉर्म, डबल पॉईंट फॉर्म है ना, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ना समजतं ना. परत अजून डबल इंटरसेप्ट फॉर्म, असे सगळे फॉर्म होते तुमचे लाईनचे, इक्वेशन ऑफ लाईन तयार करायचे समजताय. पण आता थोडस डीप मध्ये शिकायचं. 11वी 12वी म्हणजे काय, थोडस डीप मध्ये शिकायचं ना. तर बघूया की लोकस म्हणजे काय. तर काय करावं आता आपले कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे कोऑर्डिनेट ऍक्सिस आलेच, कोऑर्डिनेट ऍक्सिस कुठले कुठले आले. आता आपण इथे फक्त हा ऍक्सिस घेणार आहोत. ठीक आहे, लोकस मध्ये शिफ्ट ऑफ ओरिजिनचा कन्सेप्ट येतो समजताय. तो आता नाही शिकवत मी, कारण की तो थोडासा कॉम्प्लिकेटेड असतो, कारण की समजत नाही. त्यामुळे जेव्हा त्याची गरज आहे ना तेव्हा शिकवतो मी, कारण की आता शिकवलं जेव्हा गरज आहे ना तेव्हा परत शिकवावं लागणार मला, कारण की तो नाही लक्षात राहत कन्सेप्ट शिफ्ट ऑफ ओरिजिनचा. त्यामुळे मी जेव्हा गरज आहे ना त्याची तेव्हा शिकवतो. आता फक्त लोकस म्हणजे काय, तर प्लेन आहे बरोबर. असं कोऑर्डिनेट ऍक्सिस एक प्लेन आहे, हा असतो वाय ऍक्सिस, हा असतो एक्स ऍक्सिस. तुम्ही पॉइंट्स प्लॉट केले असतील 10वी बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही असं शिकला असा. ठीक आहे, हा मी फक्त दाखवायसाठी घेतला. ही इकडून असतो तुम्हाला माहिती आहे, हा फर्स्ट, हा सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट असतो. पण आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला गरज आहे, त्यामुळे लोकस. तर लोकस म्हणजे काय, लोकस हा सेट आहे. कोणाचा सेट आहे, तर तुम्ही कोऑर्डिनेट प्लेन घ्या. कुठलं कोऑर्डिनेट प्लेन घ्या, मी घेतो फर्स्ट क्वाड्रंट. क्वाड्रंट म्हणजे प्लेनच आहे ना, हे सगळं प्लेन. कोऑर्डिनेट प्लेन घ्या आणि त्या कोऑर्डिनेट प्लेनवरचे कुठलेही पॉइंट घ्या समजतंय. त्या कोऑर्डिनेट प्लेनवरचे कुठलेही पॉइंट घ्या.
मी कुठलेही पॉईंट घेतले आणि ते जोडले, विशिष्ट काहीतरी जोडले आणि मला काहीतरी एक जॉमेट्रिकल सेक्शन मिळालं, जॉमेट्रिकची एक आकृती मिळाली, जॉमेट्रिकल फिगर मिळाली. ठीक आहे, ह्याला मी अजून कुठली कंडिशन नाही टाकली, मी असेच पॉईंट घेतले कुठले तर आणि जोडले, तर हा झाला लोकस. कारण की या जॉमेट्रीच्या फिगरवर, या जॉमेट्रीच्या सेक्शनवर जे जे पॉइंट आले कोऑर्डिनेट प्लेन मधले, कोऑर्डिनेट ऍक्सिस मधले, समजतं ना, हा वाय, तुम्हाला जर या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट पाहिजे तर इथं वाय ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा. इथे कुठला पॉइंट असेल, इथे असेल 5, समजतंय. ठीक आहे, तुम्हाला एक्स या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट पाहिजे तर एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा. एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला, इथे असेल 2, तर हा पॉइंट तुम्ही काय लिहिणार, 2, 5, समजतं ना. हा जर पॉइंट इथे पी असेल तर पी एक्स कॉमा वाय रिप्रेझेंट 2, 5, समजतंय, असं तुम्ही लिहिणार. तर लोकस काय, लोकस हा सेट ऑफ पॉइंट्स आहे. ठीक आहे, लोकस काय, हा कोऑर्डिनेट ऍक्सिस, कोऑर्डिनेट प्लेन मधल्या जे जे पॉइंट आहे त्याचा एक सेट आहे. आता जर त्याला तुम्ही विशिष्ट जॉमेट्रिकल कंडिशन टाकली, समजताय, विशिष्ट जॉमेट्रिकल कंडिशन टाकली. विशिष्ट जॉमेट्रिकल कंडिशन म्हणजे काय, विशिष्ट जॉमेट्रिक कंडिशन म्हणजे काय, हे बघा, है ना. ऑर्डिनेट ऑफ पी, आता ऑर्डिनेट म्हणजे काय, है ना, अजून ऍप्सिसा म्हणजे काय ते नंतर मी सांगतो, या क्वेश्चनच्या वेळेला सांगणार, म्हणूनच इक्वेशन घेतली. पण हे बघा, थर्ड नंबरची जी जॉमेट्रिकल कंडिशन आहे ना, हे बघा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ लेस दॅन 10, समजताय ना. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स, कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स कॉमा वाय, हे कोऑर्डिनेट, ह्यांच्या स्क्वेअरची बेरीज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज लेस दॅन 10, लेस दॅन 10 म्हणजे हे झालं लोकस इक्वेशन. त्यांनी काय सांगितलंय तेच हे मी शिकवणार आहे बरं. ही जॉमेट्रिकल कंडिशन. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपण सर्कलमध्ये आपलं स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये शिकलो होतो का, सर्कलचं इक्वेशन काय होतं, हे पुढे पण शिकणार आहे सर्कलमध्ये. पण काय होतं स्टँडर्ड युनिट सर्कलचं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही एक झाली जॉमेट्रिकल कंडिशन. कसं काय, जर तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पुट करत गेला आणि अशा व्हॅल्यूज की ज्याची व्हॅल्यू 1 येते, तर तुम्हाला एक सर्कल मिळतं. आणि सर्कल म्हणजेच काय, लोकस, सेट ऑफ पॉइंट झाला ना सर्कल. बघा ना, कोऑर्डिनेट ऍक्सिसवर तुम्ही सर्कल टाकलं, सर्कल लिहिलं, तर बघा ना किती पॉइंट्स आले, ते इन्फायनाईट पॉइंट्स आले याच्यामध्ये, या सर्कलमध्ये. आणि तो काय झाला, सेट. सेट म्हणजे काय असतं रे, सेट म्हणजे कुठलाही विशिष्ट कंडिशन द्या तुम्ही आणि एक काय म्हणतात त्याला, एक व्हॅल्यूज, काय म्हणतात सेटमध्ये, है ना, मटेरियल तुम्ही पुट करायचा, त्याचा एक एकत्र सेट करा की त्या पॉइंटला सेम कंडिशन अप्लाय, हो ना. तुमच्या क्लासमधल्या हुशार विद्यार्थ्यांचा ग्रुप म्हणजेच काय, हुशार विद्यार्थ्यांचा सेट. मग त्या सेटमधले जर कुणीही उचललं तर हे कळलं पाहिजे की हा हुशार विद्यार्थी आहे, समजतंय. तसंच यावरचा कुठलाही एक पॉइंट घ्या, तो या कंडिशनला सॅटिस्फाय करणार आणि हाच आहे तो लोकस. इंट्रोडक्शन टू लोकस म्हणजे काय, लोकस हा कुठलाही असू दे. मी असं म्हणलंय माझा कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, माझा असं काहीतरी आहे, हा लोकस असू शकतो, हो असू शकतो ना. आणि मी हा सेट केला रे एखाद्या पॉईंटचा. आता जर याला तुम्ही विशिष्ट कंडिशन टाकली, विशिष्ट कंडिशन म्हणजे काय की असा लोकस की त्यावरच्या प्रत्येक पॉइंटचा स्लोप हा कॉन्स्टंट पाहिजे, मग ती झाली स्ट्रेट लाईन, समजतंय. प्रत्येक पॉइंटच्या स्क्वेअरची बेरीज ही कॉन्स्टंट पाहिजे, तेच म्हणजे काही झालं सर्कल. लोकस हा काही असू शकतो, समजतंय. लोकस काय, लोकस इज अ सेट ऑफ पॉइंट्स. एवढं जरी समजलं तुम्हाला, सेट ऑफ पॉइंट. लोकस काय, लोकस हा एक सेट ऑफ पॉइंट आहे, तो आपण जोडला तर आपल्याला एक विशिष्ट फिगर मिळते. ती जर त्याला जॉमेट्रिकल कंडिशन असेल तर ती सिमेट्रिकल असते, ती एक ॲक्युरेट असते, तिची आपण स्टडी करू शकतो. त्याला जॉमेट्रिक कंडिशन नसेल तर ती काही असू शकते. एवढं जरी समजलं तरी खूप चांगलं. कर्व, लोकस म्हणजे काय, कर्व असतो. तुम्ही ग्राफ टाकले असतील लोक, आता तुम्हाला प्रॅक्टिकल नाही, पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल करायचो ना फिजिक्सचे वगैरे, तेव्हा ग्राफ असायचे आम्हाला, तर ते पॉईंट असे जोडावे लागायचे, त्यासाठी कर्व लागायचं, फ्री हँड मेथड. तिथे लोकस तुम्हाला चांगला कळला असतात, पण तुम्हाला नाही. ठीक आहे, पॉइंट ऑन अ लोकस असं ते पॉइंट ऑन अ लोकस म्हणजे काय बघा, समजलं ना. लोकस म्हणजे काय, लोकस म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स. आता हे बघा, लोकस काय, सेट ऑफ पॉइंट आहे. मग आता मी समजा म्हणलं की माझ्याकडे एक लोकस आहे, समजा माझ्याकडे एक लोकस आहे की असं माझ्याकडे एक सर्कल आहे. सर्कल नको, काहीतरी या, असं काहीतरी मी आकृती घेतो बोल,
है ना. आणि मी काय करतो की ह्याच्यावरचा एक पॉइंट घेतो, ह्याच्यावरचा पॉइंट समजतं ना, हा असेल काय तर px, y. ठीक आहे, px, y. आता हा पॉइंट या लोकसवर आला, समजतंय, हा पॉइंट या लोकसवर आला. हा पॉइंट लोकसवर आला तेव्हाच आला जेव्हा त्याने या लोकसचं कंडिशन सॅटिस्फाय केली. कंडिशन सॅटिस्फाय करणं म्हणजे काय, हे बघा माझ्याकडे समजा एक सर्कल आहे, ठीक आहे, सर्कल आहे असं युनिट, स्टँडर्ड सर्कल आहे म्हणा, युनिट नाही. युनिट म्हणजे काय असतं, त्याची रेडियस 1 असते. आता स्टँडर्ड सर्कल आहे म्हणजे, स्टँडर्ड सर्कल म्हणजे त्याचं जी ओरिजिन असतो, सेंटर असतो सर्कलचा तो ओरिजिनवर असतो, सॉरी सेंटर जो असतो तो ओरिजिनवर असतो. म्हणजे आता बघा, आता मी या सर्कलवरचा कुठलाही एक पॉईंट घेतो, समजतं. या सर्कलचं इक्वेशन काय होतं, इक्वेशन असतं सर्कलचं x² y² = a², आणि ही जी a असते ती ह्याची असते रेडियस. हे आपण सर्कलचं इक्वेशन प्रूव्ह करणार आहे आणि बहुतेक आपण ह्याच्यात पण प्रूव्ह केलेलं, तसंच प्रूव्ह करणार आहे. कशात केलं आपण, ट्रिगोनॉमेट्रीमध्ये फर्स्ट लेक्चर नाही, स्टँडर्ड युनिट सर्कलच्या कॉन्सेप्टमध्ये सर्कलचं इक्वेशन असं असतं. ठीक आहे. आता म्हणजे काय, आता हे इक्वेशन म्हणजे काय आणि त्या ह्याच्यावरचा पॉईंट म्हणजे या सर्कलवरचे जेवढे पॉईंट आहेत, कुठलेही पॉईंट असू द्या, मी म्हणतोय ते पी हा पॉईंट आहे x1, y1, ठीक आहे, कुठला तरी घेतला. हा पॉईंट या सर्कलवर आला, या सर्कलवर आला म्हणजे त्यानं हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. सॅटिस्फाय केलं म्हणजे काय, आता हा हे बघा इथं x आहे, एक्सच्या जागी जर तुम्ही x1 ठेवलं तर काय होणार रे, x1². वायच्या जागी जर तुम्ही y1 ठेवलं, y1² = a². म्हणजे जर a² आलं, या दोघांची जर स्क्वेअरची बेरीज तुम्ही केली आणि a² आलं, म्हणजेच a² म्हणजे काय, रेडियसचा स्क्वेअर आला, तर px1, y1 हा त्या लोकसवर आहे म्हणजे सर्कलवर आहे, समजलं. म्हणजे त्यांना ते इक्वेशन सॅटिस्फाय केलंय. हे बघा, तुम्ही घरात राहता, बरोबर, तुम्ही घरात राहता म्हणजे काय करता, ठीक आहे, घराप्रमाणे वागता, है ना. कुठलाही पॉईंट जर घरात म्हणजे लोकसवर असेल तर त्यांना ते इक्वेशन सॅटिस्फाय केलंच पाहिजे. तुम्ही आपल्यात बघा ना, तुम्ही घरात राहता म्हणलं तुम्ही घराप्रमाणे वागलंच पाहिजे. हा, तुम्ही बाहेर जावा ना, बाहेर जावा, मग तुम्हाला काय उखडायचं तेवढं उखडा, समजतंय, बाहेर पडून मग उखडायचं तेवढं उखडा. तुम्ही घरात राहता म्हणल्यावर घरासारखं वागलंच पाहिजे, ठीक आहे. यू हॅव नॉट, तुम्ही बाहेर गेल्यावर मग तुम्हाला अनलिमिटेड काही करू शकता, हर मैदान फतेह करू शकता, वाया जायचं असेल तर वाया जाऊ शकता, दारू पिऊन गटरीत लोळू शकता, काहीही करू शकता, पण घरात राहताय घराप्रमाणेच वागलं पाहिजे. तसंच या पॉईंटचं असतं सगळं. या लोकसवर आले, या लोकसमुळेच तर त्यांना किंमत येणार आहे. बाकीचे कुठले पॉईंट आहेत घ्या, बघा इथे कुठलं तरी एक पॉईंट आहे, त्याची काय आहे का नाही, तेवढे तरी त्यांना केलं पाहिजे, कंडिशन सॅटिस्फाय केलीच पाहिजे. कंडिशन सॅटिस्फाय करणं म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही त्या पॉईंटचे, आता मी असं म्हणतो माझ्याकडे एक सर्कल आहे, x² + y² = 25, ठीक आहे, = 25. मग मी ते काढलं, मग ह्याची रेडियस किती रे, 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर, म्हणजे ह्याची रेडियस किती आली, 5, समजतंय, सर्कल आहे. तर आता मला सांगा की 2,3 समजा पॉईंट इथे असेल, बघा इथे असेल 2 आणि इथे असेल 3, ठीक आहे. 2,3 हा पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो का, बघा बरं. 2,3 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, नाही करत, सॉरी 3,4 या, 3,4, हा आता कर, 9 + 16 = 25 करतो म्हणल्यावर काय, तो सॅटिस्फाय करणार, म्हणजे तो त्या सर्कलवर आहे, समजतंय ना. पॉइंट ऑन अ लोकस म्हणजे काय, पॉइंट ऑन अ लोकस म्हणजे त्या पॉइंटनी तो ज्या लोकसवर आहे, ज्या फिगरवर आहे, ज्या जॉमेट्रिकल सेक्शनवर आहे, त्या जॉमेट्रिकल सेक्शनचं, त्या लोकसचं, त्या फिगरचं, त्यानं ती कंडिशन, त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. लोकस ऑन अ पॉइंट म्हणजे, पॉइंट ऑन अ लोकस म्हणजे काय, त्या पॉइंटनी त्या लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय केलंच पाहिजे, तरच तो त्या ह्याच्यावर आहे, नाहीतर नाही. या लोकसमुळे तर त्या पॉइंटला किंमत येणार आहे, नाहीतर नाही आहे ना, समजतं. जर पॉइंट इथे असला, आता हा बघा ना, मग अशी मी 2,3 घेतलेला, 2,3 तर नव्हता, 2,3 तर नव्हता, समजता ना. 2,3 सॅटिस्फाय कुठे गेलो, 4 + 9 किती आलं, 13,
आपल्याला किती पाहिजे 25 नसणार, समजतं ना. 3,4 पॉईंट या ह्याच्यावर आहे का, कारण त्यानं कंडिशन सॅटिस्फाय केली. असं अजून भरपूर लोकस आहे. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax पॅराबोलाचं इक्वेशन आहे, समजतंय. x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर, x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. दिस इज द इक्वेशन ऑफ इलिप्स. आपण पुढे बघणार आहे इक्वेशन ऑफ इलिप्स, समजतंय. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. लोकस म्हणजे काय एवढं समजलं का? अरे मला सांगा, मी लोकसची काही गणित पण घेतली आहेत, कारण की ती जर सोडवली ना तरच तुम्हाला स्ट्रेट लाईन समजते. तुमच्यातनं लोकस काढून टाकलाय, आम्हाला लोकस हा वेगळा चॅप्टर होता, समजतंय. तुम्हाला लोकस स्ट्रेट लाईन मध्येच घेतलं का असेल कसेल मला माहित नाही, पण लोकस खूप इम्पॉर्टंट, समजतं ना. पॉईंट ऑन लोकस म्हणजे काय, एवढं जरी समजलं ना, पॉईंट ऑन लोकस म्हणजे त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. आता लाईनचं इक्वेशन असतं, आपण प्रूव्ह करणार आहे y इज इक्वल टू mx प्लस c. आता m असतो स्लोप, c असतो हा y इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट म्हणजे त्या लाईननी, आता एखादी लाईन आहे अशी, तर हा जो असतो ना हा c, दिस इज अ y इंटरसेप्ट, नॉट इंटरसेक्ट, समजतंय. इंटरसेप्ट आहे, y इंटरसेप्ट म्हणजे हा c, एवढा असतो c, समजतंय. mx, m म्हणजे त्याचा स्लोप, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, आठवत आहे का. y म्हणजे आता त्याचं इक्वेशन, समजतंय. आता y च्या तुम्ही जे ज्या व्हॅल्यू पुट करता त्या स्लोपची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू पुट करून x ची जी व्हॅल्यू मिळते ती बघा, म्हणजे तुम्हाला पॉईंट मिळतो. असंच काढला असेल ना, पॉईंट प्लॉट केलेत का नाही राहू मग, ठीक आहे. तर मला सांगा आता फाइंड इक्वेशन ऑफ लोकस. आता तुम्हाला इक्वेशन काढायचं लोकसचं. पॉईंट पी, एखादा पी कुठला तरी पॉईंट आहे ऑन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. आता हे 3 केसेस दिले, ही तरी आपण सोडवली, पण परत सोडवूया, समजतंय, परत सोडवूया. तर बघा ऑर्डिनेट, ऑर्डिनेट आणि ऍब्सिसा हे काय म्हणावं सर, तुम्हाला एक नाव आहे की ऑर्डिनेट म्हणजे असतो वाय कोऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट, असं सारखं म्हणण्यापेक्षा वाय कोऑर्डिनेट म्हणण्यापेक्षा त्याला ऑर्डिनेट म्हणलं, समजतंय. वाय कोऑर्डिनेट, ऑर्डिनेटलाच काय म्हणतात वाय कोऑर्डिनेट, आणि ऍब्सिसाला म्हणतात एक्स कोऑर्डिनेट. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. का लक्षात ठेवा म्हणून सर, आम्ही नाही लक्षात ठेवणार, असं काय आम्हाला नाही लक्षात राहत, आमचं घोळ होणार, बरोबर आहे, ठीक आहे. चड्डी घालताना घोळ होतो का तुमचा, पॅन्टवर चड्डी घालता का तुम्ही, नाही ना. जग काय करतं, पॅन्टच्या आत चड्डी घालतं. मग तुम्ही पण ठेवा ना लक्षात. ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट, ऍब्सिसा म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, समजताय ना. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. 12 तुम्ही विसरता, कारण की असेच क्वेश्चन आहेत स्ट्रेट लाईनवर. स्ट्रेट लाईन सीईटीला आहे हो का म्हणाव सर, सीईटीला आहे का म्हणाव स्ट्रेट लाईन. वा, ही जर ज्याची कंडिशन असेल ना रे त्यानं कॉमर्स घ्या बरं का. पोर्शन माहित नाही आणि असा झालाय सायन्सला, कॉमर्स घ्यावं, इट्स प्रोटॅक्ट, ठीक आहे. मग आता हा लोकस सांगा मला, ऑर्डिनेट ऑफ पी इज 5. काय इक्वेशन आहे ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट, समजताय. म्हणजे वाय इज 5 म्हणजे किती येतो 5 आहे, संपला विषय. वाय इज इक्वल टू 5. कसला भारी ग्राफ काढू शकाल का तुम्ही, वाय इज इक्वल टू 5. हो, किती सोपा आहे म्हणा सर. वाय इज इक्वल टू 5, वाय म्हणजे वाय ऍक्सिस वर इथे असेल कुठे तर 5, वाय इज इक्वल टू 5 म्हणजे अशी आडवी लाईन, संपला विषय. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 आहे, या पॉइंटचा 5 0, सॉरी 0,5 सॉरी, हा असं गोळ 0,5, समजतंय. ग्राफचं नंतर y इज इक्वल टू 5 झालं त्याचं इक्वेशन, संपलायचं. ऑर्डिनेट ऑफ b इज काय 5, संपलायचं है ना. त्याच्यात सोडवा बरं. ऑर्डिनेट ऑफ p इज एक्सिड्स 5 टाइम्स इट्स ऍब्सिसा बाय 5. एक मिनिट p, ऑर्डिनेट ऑफ p, ऑर्डिनेट म्हणजे काय y, ऑर्डिनेट म्हणजे काय y ऑफ p, एखादा कुठला तरी पॉइंट एक्सिड्स 5 टाइम्स है ना, 5 टाइम्स इट्स ऍब्सिसा. 5 टाइम्स इज ऍब्सिसा म्हणजे ऍब्सिसाच्या 5 पट, 5 पटीपेक्षा 5 नि मोठा आहे, म्हणजे
5x प्लस 5. समजतं ना. एक्सिड्स म्हणजे काय, जास्त आहे. 5 टाइम्स म्हणजे काय, ऍब्सिसाच्या 5 टाइम्स, 5 नी मोठा आहे. y इज इक्वल टू 5x प्लस 5 ही झाली बघा स्ट्रेट लाईन. ह्याला कम्पेअर करा, y इज इक्वल टू mx. गरज नाही तरी सांगतोय, पुढे हेच करायचं आपल्याला. काय दिसतं तुम्हाला या इक्वेशनमध्ये, m स्लोप आहे 5 आणि याचा इंटरसेप्ट आहे 5. म्हणजे जर तुम्ही याचा ग्राफ काढला तर y इंटरसेप्ट 5 आहे इथनं, असं तुम्ही स्लोप पॉझिटिव्ह आहे. स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे हे सगळं पुढे शिकणार आहे, पण ह्याचा ग्राफ काढणं आलं पाहिजे तुम्हाला. हे 10वीत बरोबर आहे, तर झाला असणार, पण आता पुढे शिकणार आहे. आता जरी नाही येणार तरी सांगतो मी. हा झाला वाय इंटरसेप्ट 5. वाय इंटरसेप्ट म्हणजे त्या लाईननी वाय ऍक्सिसला, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला कुठं कट केलं, 0 पासून मोजायचं, जिथं कट केलं तेवढ्याची जेवढी व्हॅल्यू येते तो वाय इंटरसेप्ट असतो. आणि ह्याचं सांगा बरं, मगाशी सोडत सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स म्हणजे ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट दोन्ही आले, म्हणजे एक्स आणि वाय इज लेस दॅन 10, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन 10. लेस दॅनचं चिन्ह असं असतं, समजतंय. आता हे सर्कल म्हणजे बघा तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, हे असं करा, लेस दॅन 10 ना, मग हे पॉईंट नाही ते आलं पाहिजे. इज इक्वल टू 10 असलं तर मग तुम्ही सर्कल केलं असतं, मग एवढा भाग असा ग्राफ येणार. ग्राफ का मी तुम्हाला ग्राफ काढायची सवय आतापासूनच लावतो, कारण की मग तुम्हाला कंटिन्युटी म्हणजे कॅल्क्युलसची जी गणित ती खूप सोपी जातात. ग्राफ काढणं शिकला एवढे असा ग्राफ आला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन 10, म्हणजे एवढे सगळे पॉईंटला त्यानं सॅटिस्फाय केलं. इज इक्वल टू असेल तर मग असं झालं, असं आलं, भरीव, पूर्ण भरीव आला असा. पण डॉटेड का तर त्या ह्याच्यावरची नाही घ्यायची, कारण की लेस दॅन पाहिजे आपल्याला, बरोबर नाही ना. एवढे सगळे पॉईंट आहे, वरचा पॉईंट नाही आला. हे जरी डोक्यावर जात असेल तरी फक्त इक्वेशन बनवायला जमला ना तुम्हाला बास. ठीक आहे, आता गणित आहे थोडं. फाइंड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट 2, 3 and 4, 5. अरे वा, बेस्ट बेस्ट. ठीक आहे, यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागतो. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती ना तुम्हाला. एखादा पॉइंट आहे, मी इथं म्हणतो पी, हा पॉइंट आहे एक्स वाय, आणि इकडे एक पॉइंट आहे एम, x1, y1. ठीक आहे, तर या दोघांमधलं, ठीक आहे, हा म्हणतो मी x2, y2, x2 आणि y2. तर या दोघांमधलं जर तुम्हाला डिस्टन्स पाहिजे तर ते तुम्ही कसं करणार रे, ना कसं करणार, अंडर रूट पीएम इज इक्वल टू लेंथ ऑफ पीएम, म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला ना, लेंथ ऑफ पीएम अंडर रूट y2 मायनस y1, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे y2 मोठा y1 मोठा काही फरक पडत नाही, तुम्ही वजाबाकी करा, स्क्वेअर आहे ते पॉझिटिव्ह होतच असतं. समजतंय, निगेटिव्ह कोऑर्डिनेट घ्यायचा, पॉझिटिव्ह पहिल्यांदा कोण घ्यायचं, y1 मायनस y2 सुद्धा म्हणू शकता तुम्ही, तसं काय हे नाही. तुम्हाला 10वीतला फॉर्म्युला आठवण करण्यासाठी मी सांगतो, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. कुठला फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला. आठवत नसेल तर लक्षात लिहून घ्या, त्यांना आठवते चांगली गोष्ट आहे. डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे, पुढे जाऊ. हे बघा आता, फाइंड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ अ पॉइंट विच इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट्स 2, 3 and 4M. तर कसं सोडवायचं बघा, लेट पॉइंट्स आर M is equal to 2, 3 and N is equal to 4, 5. समजतंय. कन्सिडर काय म्हणणार, कन्सिडर रिक्वायर्ड पॉइंट. कुठला रिक्वायर्ड पॉइंट, जो इक्विडिस्टंट वर आहे ना, रिक्वायर्ड पॉइंट इक्विडिस्टंट वर आहे. रिक्वायर्ड पॉइंट ज्याचा लोकस पाहिजे, रिक्वायर्ड पॉइंट इज px, y. समजतंय, px, y. Therefore by given condition, कशी कंडिशन दिली रे तुम्हाला, कुठली कंडिशन दिली,
PM इज इक्वल टू PN. समजतं ना? PN इज इक्वल टू PN. का तर या पॉइंट पासून आणि या पॉइंट पासून तो जो पॉइंट आहे ज्याचा लोकस विचारला तो इक्वी डिस्टंट वर आहे. समजतं? तीच कंडिशन दिली ना तुम्हाला. म्हणल्यावर आता PM ची व्हॅल्यू देअरफॉर PM इज इक्वल टू युजिंग डिस्टंट फॉर्म्युला. समजतं ना? PM M है होगा 2 माइनस एक्स ब्रैकेट स्क्वायर प्लस 3 माइनस वाय ब्रैकेट स्क्वायर. 3 माइनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आणि अजून एक कंडिशन कुठली दिली तुम्हाला? लेंथ ऑफ PN बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. हा 4 माइनस एक्स ब्रैकेट स्क्वेअर प्लस 5 माइनस वाय ब्रैकेट स्क्वेअर है ना. x2 माइनस x1 ब्रैकेट स्क्वेअर प्लस y2 माइनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट. फॉर्म्युला पाठ केला असेल. ठीक आहे. आता हे दोन सारखे आहेत ना लेंथ, मग हे दोन रूट, अरे हे दोन जर सारखे असतील तर मग करा ना. अरे गोळ झाला की रे. गोळ झाला. स्लाइड फार कमी घेतल्या. असू दे, इथे करतो, इथे लिहू. नाही डोक्यात. हा therefore length of PM घे फडा. लेंथ ऑफ PM समजते ना. म्हणजे कसं होणार? अंडर रूट. दोघं पण बरोबर होणार ना. काय रे? 2 माइनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 माइनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 माइनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 माइनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही साइडला स्क्वेअर करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड असं लिहायचं बरं का. नाहीतर उत्तर मार्क देत नाही, कम्प्लीट मार्क मिळणार नाही. एखादा दुसरा पॉईंट घालू शकत नाही. 2 माइनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 माइनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 माइनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 माइनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. समजतंय ना? आता a माइनस बी समजतंय. होल स्क्वेअर वापरायचा सगळीकडे. ह्याचा वापरा. काय ना 4 प्लस एक्स स्क्वेअर माइनस 2ab 4 ना 2 इंटू 2 इंटू एक्स माइनस 4x. परत इथे 9 प्लस वाय स्क्वेअर माइनस 6y. 16 प्लस एक्स स्क्वेअर माइनस 8x प्लस 25 माइनस 10y प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेला इथं, वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर निघून गेला. ठीक आहे. तर काय होणार बघा बरं. आता 4x ला तिकडे घेऊन जावा. 4 आणि 9 किती होणार? 13. समजतंय ना? ते 25 आहे आणि ते 16 आहे. किती होणार? 41. या 41 ला ठीक आहे असू दे. कसं सोडवणार बघा. आता हे सोडवू शकता तुम्ही का नाही? इथे सोडवतो बघा. 4 प्लस 9 है ना इज इक्वल टू 4x. एक्स आणि वायच्या टर्म एकत्र करा आणि कॉन्स्टंट टर्म एकत्र करा. 4 प्लस 9 ठीक आहे माइनस 16 माइनस 25. कारण इकडे आल्यावरती मायनस होणार 16 आणि 25. मग काय होणार? माइनस 41 इज इक्वल टू हे मायनस आहे बघा. हे दोघी जण मायनस आहे. तिकडे गेल्यावर प्लस होणार. पण इथे असतं मायनस 8x प्लस 4x मायनस 4x मायनस 6y. ते सॉरी तिकडे गेल्यावर प्लस 6y होणार. पण इथे मायनस आहे. मायनस 10y प्लस 6y मायनस 4y. मग आता कसं होणार बघा. 30 मायनस 41 मायनस 4x मायनस 4y.
ठीक आहे. 13 मायनस 41 मायनस 4x मायनस 4y याची व्हॅल्यू किती येते रे? 41 मधनं 13 गेले 28 मायनस 28 मायनस 4x मायनस 4y दोन्ही साईडला मायनस नि गुणा मायनस 1 नि गुणा म्हणल्यावर कसं होणार? 4x प्लस 4y इज इक्वल टू 28. दोन्ही साईडला बाजू बदलून दिलं फक्त. दोन्ही साईडला 4 आणि भागल्यावर कसं होणार? x प्लस y इज इक्वल टू 7. दिस इज अ लोकस आणि ही झाली स्ट्रेट लाईन है ना. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ना, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट म्हणजे स्ट्रेट लाईन. हा झाला लोकस. तोच तर पाहिजे होता. म्हणजे लोकस ऑफ रिक्वायर्ड पॉइंट का आला रे? लोकस ऑफ रिक्वायर्ड पॉइंट का आला? किंवा रिक्वायर्ड लोकस, जो लोकस पाहिजे होता, इक्वेशन पाहिजे होता. इक्वेशन ऑफ लोकस ऑफ है ना, इक्वेशन ऑफ लोकस ऑफ रिक्वायर्ड पॉइंट इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. म्हणजे ह्याच्यापासनं आणि या पॉइंट पासून जो इक्विडिस्टंट वर आहे पॉइंट, तो पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो हे आपल्याला मिळालं. समजतंय ना? समजतंय का? खूप सोपं असतं रे, समजायला पाहिजे. फाइंड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ अ पॉइंट सच दॅट द सम ऑफ डिस्टन्सेस फ्रॉम द पॉइंट्स 2 0 and minus 2 0. हे काहीतरी घोळ आहे बरं का क्वेश्चन मध्ये. टाइप करताना घोळ झालाय का? फाइंड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ अ पॉइंट सच दॅट सम ऑफ डिस्टन्सेस फ्रॉम द पॉइंट्स 2 0 आणि हीच काय तर द्यायला पाहिजे होतं का? सम काय तर द्यायला पाहिजे. ठीक आहे, ह्याचा नंतर विचार. कारण की काय म्हणलंय बघा त्यांनी की इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट सच दॅट सम ऑफ डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट. मी जर कुठला एक पॉइंट घेतला एक्स वाय, ह्याच्यापासून 2 0चा पॉइंट आणि मायनस 2 0चा पॉइंट, ह्या दोघांच्या डिस्टन्सची बेरीज काहीतरी असली पाहिजे ना, काहीतरी असली पाहिजे. समजताय? बघूया काय तर याचा घोळ असेल, नंतर बघू आपण. नंतर बघू म्हणजे ह्या क्वेश्चन आपण स्किपच करून टाकू. कारण की काय अपूर्ण क्वेश्चन आहे, काय तर द्यायला पाहिजे होतं त्यांनी बेरीज. तुम्ही काहीतरी घ्या सम 18 16 काय तर आणि करून टाका. म्हणजे लोकस तर समजला तुम्हाला, बरोबर आहे? लोकस तर समजला. समजतं ना? इज इक्वल वगैरे काय तर म्हणायला पाहिजे. सम म्हणलंय ना, म्हणजे त्यांची बेरीज ही कितीतरी पाहिजे होती. म्हणाला काय समजा ना, मला पण समजणार रे. तुम्हाला समजत असेल तर समजू शकतो, मला तर नाही बाबा समजत. चला स्ट्रेट लाईन टॉपिक सुरू करूया. स्ट्रेट लाईन आपला मूळ मुद्द्यावर येऊया है ना. पण लोकस समजायला पाहिजे होता, कारण की लोकस मध्ये खूप सारे शिफ्ट ऑफ ओरिजिन असा एक कन्सेप्ट आहे की तो महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे, जो तुम्हाला भरपूर लागणार आहे सर्कलमध्ये लागणार आहे, पॅराबोलामध्ये ना, म्हणजे पूर्ण ते सगळंच वेगळं आहे. तर त्याच्यात लागणार, मग त्याच्यात लागणार आहे म्हणून तर आपल्याला शिकायचं आहे. समजतंय ना? मग तो तेव्हाच शिकू ना तो की असा कन्सेप्ट आहे की तो सारखा शिकवावा लागेल. जर तुम्ही आता मी शिकवला तर नंतर तो काहीच विसर, म्हणजे तुम्ही पूर्ण त्याबद्दल ब्लँकच होता. आणखी जे आमच्या बाबतीत झालं समजा, म्हणून तो तेव्हा जर शिकवला ना तर बास. म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा शिकवायची ना, जेव्हा गरज आहे तेव्हा शिकव. असं काही नाही मी सगळं म्हणत, फक्त जे महत्वाचे कन्सेप्ट आहेत, जे सोपे आहेत ते मी शिकवले ना रे. समजतं ना? जे सोपे आहेत ते शिकवले. ठीक आहे, तर आता स्ट्रेट लाईन, इंटरसेप्ट अँड इन्क्लिनेशन थोडंसं आपण कन्सेप्ट तुमचे क्लिअर करू की इंटरसेप्ट म्हणजे काय आणि इंटरसेक्ट म्हणजे काय. घोळ होतो. इंटरसेक्ट म्हणजे इंटरसेक्ट हे बघा, इंटरसेक्ट हा लाईन, सेगमेंट, रे, इंटरसेक्ट वापरता तुम्ही त्यामध्ये. जेव्हा तुम्ही दोन छेदता, बरोबर, इंटरसेक्ट म्हणजे जेव्हा कुठलेही दोन लाईन, समजतं ना,
इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे जे एकमेकाला छेदतात. रे, सेगमेंट एकमेकाला छेदत असतील तर त्याला इंटरसेक्ट म्हणतात. आणि इंटरसेप्ट म्हणजे काय, एखादी लाईन जर कुठल्या ऍक्सिसला कट करत असेल, समजतंय, एखादी लाईन, माझ्याकडे एक ऍक्सिस आहे, समजतंय ना, आणि अशी कुठली तरी लाईन आहे, एखादी लाईन कुठल्या तरी ऍक्सिसला, आता कुठल्या तरी म्हणजे काय, दोनच ऍक्सिस आहेत ना आपल्याकडे, लहान आहे म्हणून तुम्ही दोनच वापरता ना, मोठं झाल्यावर तुम्ही कन्सिडर करा ना, बघा, आय हॅव एन ऍक्सिस x1 y1 x1 x2 x3 x up to so on up to xn. तेव्हाच तर मग तुम्ही स्पेस हे वगैरे असं थिंकिंग करू शकता ना. आमचे सर आम्हाला सांगायचे, जर तुम्ही दोन प्लेन मध्ये कधी शिकत बसणार ना, झेड ऍक्सिस घेणार तुम्ही 3D मध्ये आता 12वी, पण आज जेव्हा तुम्हाला शिकायचंय, मोठं व्हायचंय, कोण इंजिनियर होईल, कोणी सायंटिस्ट होईल, तेव्हा जो सायंटिस्ट होईल त्याला जेव्हा स्पेस मधलं हे पाहिजे, बरोबर आहे, थिंकिंग पाहिजे, तेव्हा तो शिकणार. काय शिकणार, x1 x2 x3 xn ऍक्सिस, भरपूर ऍक्सिस असे. आईन्स्टाईननी तर टाइमचा ऍक्सिस लावला, टाइमचा ऍक्सिस, समजतंय. आपण साधे ऍक्सिस शिकतो, त्यांना टाइमचा ऍक्सिस म्हणजे कुठपर्यंत त्याचा स्टडी होता मॅथमॅटिक्स म्हणजे, बघा तुम्ही, समजतंय. हा असा माझ्या लॅपटॉपच्या बाहेर जर येत असेल तर तो 3D झाला, तो असतो झेड ऍक्सिस, एक्स वाय झेड. स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये शिकला असाल ना तुम्ही, स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये शिकला असाल की, ऑर्बिटल्स शिकला असाल. ही असते पी ऑर्बिटल है ना, एस ऑर्बिटल स्फेरिकल असते, ठीक आहे. पी ऑर्बिटल कुठले असतात, पी एक्स वाय ना, पी वाय झेड आणि पी झेड एक्स. पी ऑर्बिटल दोनच असतात, पण डी ऑर्बिटल खतरनाक असतात आणि डबल डम्बेल शेप्ड असतात. पी ऑर्बिटल डम्बेल शेप्ड असते, डी ऑर्बिटल डबल डम्बेल शेप्ड असते. डबल डम्बेल म्हणजे आणि हे खूप महत्वाचं आहे बरं का, कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणून चॅप्टर असतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणून एक चॅप्टर आहे, त्यात आहे आपण केमिस्ट्री मध्ये येतो थोडस, असू दे, पण ते खूप महत्वाचं आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. त्यामध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, क्रिस्टल फील्ड थिअरी CFT म्हणून एक थिअरी आहे, समजतंय. ती कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं खूप काही सांगते, कुंडली सांगते पूर्ण त्याची. तर त्यामध्ये तुम्हाला ऑर्बिटल्स खूप महत्वाचे असतात, कारण की डी ब्लॉक इलेमेंट कोऑर्डिनेट कंपाऊंड बनवतात आणि त्यामध्ये ते जबरदस्त असतं, ठीक आहे. तर मी केमिस्ट्री पण शिकवणार आहे, पण ती कधी शिकवणार असं इन वन शॉर्ट व्हिडिओ शिकवणार आहे सगळे, की महत्वाचे कन्सेप्ट कसे सॉल्व्ह करायचे, इन डिटेल नाही शिकवत बसणार, ठीक आहे. कुठले क्वेश्चन वेटेज घेऊन येऊ शकतात ते शिकवणार आहे, ठीक आहे. मग हा असतो, हा वाय असतो, हा एक्स असतो आणि हा जो असतो तो झेड असतो. तर डी ऑर्बिटल असते जर तुम्ही मानलं तर डी ऑर्बिटल असते, बिटवीन द ऍक्सिस असतात. कुठली, डी एक्स वाय, समजतंय, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स, डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर, अशा 5 ऑर्बिटल असतात डीच्या, सब ऑर्बिटल, ठीक आहे. तर बिटवीन द ऍक्सिस आणि ऑन द ऍक्सिस मध्ये फरक पडतो आणि त्यालाच नंतर म्हणतो आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, ठीक आहे. हे मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला. फक्त कधी शिकवणार आहे हे, जेव्हा तुमची 12वीची परीक्षा, 12वीच्या मुलांसाठी सांगतो, 12वीची जेव्हा परीक्षा असेल तेव्हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि थोडंसं केमिस्ट्री शिकवावं लागतं, कारण की केमिस्ट्री ह्याचं फार डेंजर असतं, बोर्डाचा अनुभव आहे म्हणून सांगतो, ठीक आहे. घासून अभ्यास केला केमिस्ट्रीचा खूप, त्यामुळे खूप सारे कन्सेप्ट माहिती आहेत. इंटरसेप्ट, इन्क्लिनेशन ऑफ लाईन. इंटरसेप्ट समजलं का रे? इंटरसेप्ट म्हणजे एखादी लाईन त्या ऍक्सिसला कुठे कट करते. काय, माझ्याकडे एक लाईन आहे, एक लाईन आहे, ठीक आहे, ती कोणावर पडते मला माहित नाही, असं मी कधी म्हणेन, मी लाईन मारत नाही. तर बघा, या लाईननी वाय ऍक्सिसला इथे कट केलं, कुठलाही एक पॉइंट असेल तो,
तर ह्याचा झाला हा वाय इंटरसेप्ट. इंटरसेप्ट पीपी हे म्हणतोय मी इंटरसेप्ट. आणि इथे कट केलं बघा एक्स ऍक्सिसला, तर हा झाला त्याचा पॉझिटिव्ह धरायचं, पॉझिटिव्ह घ्यायचा बरं का. ठीक आहे. आता हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे ना, निगेटिव्ह घ्यायचा. जर तुम्ही अशी लाईन म्हणली, अशी लाईन घेतली, तर ह्याचा वाय इंटरसेप्टर पॉझिटिव्ह आहेच आहे, पण आता त्याचा एक्स इंटरसेप्ट झाला पॉझिटिव्ह. मग अशी ते निगेटिव्ह होता, इन्क्लिनेशन नुसार आहे. इन्क्लिनेशन म्हणजे काय समजतंय तेच पुढे बघणार आहे. तर इंटरसेप्ट समजलं ना. इंटरसेप्ट म्हणजे काय, एखादी लाईन त्या ऍक्सिसला कुठे कट करते, कुठे कट करते समजलं ना. आणि इंटरसेप्ट ह्याच्यात पण असतो. कशात असतो रे इंटरसेप्ट? इंटरसेप्ट कुठे असतो, काय म्हणतात त्याला, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म मध्ये इक्वेशनच्या y इज इक्वल टू mx प्लस सी मध्ये. हा जो सी असतो तो असतो वाय इंटरसेप्ट. समजतंय? बर ठीक आहे. तर मग जायचं कुठे, इंटरसेप्ट समजलं, इन्क्लिनेशन कडे यायचं. इन्क्लिनेशन म्हणजे काय रे, त्या अँगलनी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर, सॉरी त्या लाईननी, ती जी लाईन आहे आताची जी आपण शिकतो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर ना, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला कुठला अँगल बनवला, अँगल मेड बाय पॉझिटिव्ह ऍक्सिस बाय दॅट लाईन, अँगल मेड विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बाय दॅट लाईन. ठीक आहे. सगळ्यात भारी म्हणजे लाईन म्हणजे काय आपण ते शिकलो नाही गेलो. स्ट्रेट लाईन हा कसा लोकस आहे, मी मागाशी सांगितलं त्यामुळे मी बहुतेक सांगितलं नाही, पण स्ट्रेट लाईन असा लोकस आहे. स्ट्रेट लाईन इज अ लोकस ऑफ अ पॉइंट. ठीक आहे. इज अ स्ट्रेट लाईन इज अ सेट ऑफ लोकस. ठीक आहे. सेट ऑफ स्ट्रेट लाईन इज अ लोकस सच दॅट, असा लोकस आहे की ऑल पॉइंट ऑन दॅट लोकस, ऑल पॉइंट्स on that locus, ठीक है, on that locus have constant slope. कुठलाही पॉइंट घ्या तुम्ही, अरे एक लाईन आहे, स्ट्रेट लाईन आहे, आणि त्यावरचे कुठलेही दोन पॉइंट घ्या, हे असे दोन पॉइंट कुठलेही घ्या, त्यांच्या दोघांमधला जो स्लोप आहे तो नेहमी कॉन्स्टंटच हो. स्लोप म्हणजे काय, स्लोप हा एम ने दर्शवतात, ते पुढे बघणार आहे ना. y2 मायनस y1 डेफिनेशन आहे टॅन रेशिओ ऑफ इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन. ते नंतर बघू आपण, पुढे तेच आहे बघा, पुढे तेच आहे स्लोप ऑफ लाईन. तर स्ट्रेट लाईनची डेफिनेशन समजली ना. स्ट्रेट लाईन इज अ लोकस सच दॅट ऑल पॉइंट्स ऑन दॅट लोकस हॅव अ कॉन्स्टंट स्लोप. समजतंय? ठीक आहे. तर इन्क्लिनेशन कडे आलो आपण. इन्क्लिनेशन म्हणजे अँगल मेड पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बाय दॅट लाईन. समजतंय ना, अँगल मेड विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बाय दॅट लाईन म्हणजे काय, आणि तो स्मॉलेस्ट पाहिजे. अँगल नुसतं म्हणा ना, स्मॉलेस्ट अँगल पाहिजे. स्मॉलेस्ट म्हणजे कमीत कमी, छोट्यातला छोटा, कुठलाही असू शकतो ना, असा घुमून सुद्धा तुम्ही येऊ शकता. छोट्यातला छोटा पाहिजे. आपण अँगल बघितले किती, हा समजा ही अशी एक लाईन आहे, तुम्ही लगेच म्हणा सर हे बघा, हा आला वाय इंटरसेप्ट, करेक्ट, हा आला एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्टची डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये गरज असते, इथे नाही. वाय इंटरसेप्ट महत्वाचा आहे. जर तुम्ही स्ट्रेट लाईन यूज करणार, स्ट्रेट लाईनचे उपयोग भरपूर आहे. तुम्हाला याच्यात पण उपयोगाला येतो, तो ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये उपयोगाला येतो, कशामध्ये उपयोगाला येतो, त्यामध्ये प्लँक्स क्वांटम थिअरी मध्ये उपयोगाला येतो. खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रेट लाईन. तिथे स्लोपचा कॉन्सेप्ट होतो, खूप गणित त्याची सॉल्व्ह होऊन जातात. वाय, तर ही एक्स ऍक्सिस, दिस इज एक्स, हा असतो तो वाय आहे, समजतं ना, वाय ऍक्सिस आहे. तर हा अँगल, ठीक आहे, दिस इज अँगल स्मॉलेस्ट आहे ना रे, आपण बघितलं. हा स्मॉलेस्ट म्हणजे काय म्हणा सर, हा पण असू शकतो अँगल. आपण अँगल बघितले किती सारे, पण स्मॉलेस्ट म्हणजे त्यातल्या त्यात छोट्यातला छोटा कुठला, हा अँगल.
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर आहे का? हो. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच काय? पॉझिटिव्ह. तुम्ही असा जाऊ शकत नाही, तो चुकीचा आहे, तो निगेटिव्ह झाला है ना. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज हे फर्स्ट लेक्चर मध्ये शिकवलंय माझ्या जीवनातल्या फर्स्ट लेक्चर मध्ये, जाऊन बघा वाटल्यास. तर आपल्याला आता इथून पुढे स्टडी करायचं, तर अँटी क्लॉकवाईज थोडाफार स्टडी करायचा. निगेटिव्ह केला तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरचा पॉझिटिव्ह अँगल समजताय तो असतो, त्याचं इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन तो असेल थिटा. मग थिटा काय असतो? इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन. समजताय? इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन. इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन. समजतंय का नाही? समजतंय का नाही? हा तुम्हाला समजत असेल खूप चांगल्या पद्धतीनं. अरे समजतंय का नाही सांगा ना मला. होय ना. मग अजून काय? ठीक आहे ना. इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन समजलं का? आता मला सांगा ह्याचं इन्क्लिनेशन काय असेल रे? तुम्ही म्हणा सर असं असेल. नाही, निगेटिव्ह झालंय, क्लॉकवाईज गेला. असंच पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर ना अँटी क्लॉकवाईज अँगल टाकायचा त्या लाईन पर्यंत. हा झाला थिटा, हा थिटा ग्रेटर दॅन 90 झाला. असू शकतो ना? अरे का नाही असू शकत? असू शकतो. मस्त आहे. तर एवढं मात्र लक्षात ठेवा की इन्क्लिनेशन खूप महत्वाचं. समजतंय? इन्क्लिनेशन खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल टू टॅन थिटा. आता ह्याचं प्रूफ बघायचं आपल्याला. तुम्ही डेफिनेशन बघितली होती बघा. एम तुम्ही कसं स्लोप कसा काढायचा? y2 मायनस y1 है ना. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असं तुम्ही काढायचा बरोबर. पण आता असं काढायचं. ठीक आहे. आता एम इज इक्वल टू टॅन थिटा म्हणून तुम्ही स्टडी केला, पण आता ह्याचं प्रूफ बघायचं तुम्हाला. ठीक आहे. तर त्यासाठी मी एक ऍक्सिस घेतो, कोऑर्डिनेट ऍक्सिस घेतो, एक लाईन घेतो. ठीक आहे. जी थिटा ही इन्क्लिनेट करते, जो थिटा. ठीक आहे. थिटा इथे एक पॉइंट घेतो मी px1, y1 आणि हा एक घेतो px2, y2. नोन पॉइंट. हा नोन पॉइंट. ठीक आहे. मग मला आता परपेंडिक्युलर टाकतो बरोबर. काहीतरी मिळेल ना, काहीतरी मिळेल. मग हा पॉइंट झाला, हा एवढा झाला. काय झाला रे? हा एवढा y1 झाला, हा एवढा झाला x1. ठीक आहे. हा एवढा झाला x2, हा एवढा झाला y2. समजतं ना? सॉरी, हा झाला y1 आणि हा झाला y2 एवढा. ठीक आहे. मग आता तुम्हाला बघायचंय की काय बघायचं. हे मी असं जोडतो बघा, काहीतरी उगं हे होईल म्हणून जोडतो, काहीतरी मिळेल तुम्हाला. दिस इज x2. ओके, दिस इज x2 आणि हा पण थिटा झाला का रे? कसं काय म्हणतो सर? ह्याला मी नाव देतो p आहेच आहे, ह्याला m म्हणतो आणि ह्याला n म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. दिस इज o, दिस इज o आणि दिस इज अगेन n डॅश. ठीक आहे. तर अँगल आपलं इन्क्लिनेशन आहे ना, इन्क्लिनेशन ऑफ लाईन. काय रे? इन्क्लिनेशन ऑफ लाईन. इन्क्लिनेशन ऑफ लाईन. इन्क्लिनेशन ऑफ लाईन काय रे? थिटा. आणि थिटा म्हणजे काय? इज थिटा. आणि हिअर थिटा इज इक्वल टू अँगल PO and dash. PO and dash. समजतं ना? PO and dash. हा अँगल मोजायचा तुम्हाला. PO x1 नाही, x1 कुठे? x1 रीत आहे and dash. ठीक आहे. पण therefore थिटा इज इक्वल टू ऑल्सो PMN. आपण मुद्दाम घेतला तो. का रे? हे दोन अँगल थिटा कसं काय असू शकतात? करस्पॉन्डिंग अँगल आहेस ना. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय असतात? दोन पॅरलल लाईन. MN हा O and dash ला पॅरलल आहे. तो शिफ्ट केला ना वर, तो शिफ्ट केलाय. समजते का नाही? अरे समजते का नाही? हा x2 वर शिफ्ट केलाय की असं काय करायला ना? x2 हा खालचा, हा वर शिफ्ट केलाय. समजते का नाही? मग x1 कुठे रे? दिस इज x1. दिस इज x1. मग मला ह्याची जी व्हॅल्यू आहे ना रे, ह्याची जी व्हॅल्यू
ही शिफ्ट करा ना बरं, काय ह्याची व्हॅल्यू x2 मायनस x1, x2 मायनस x1 ही वर शिफ्ट करा, ही वर शिफ्ट करा. आणि मग मी त्याला म्हणतो मी mn, त्याला mn म्हणतो, कारण सॉरी m जी शिफ्ट केली तुम्ही काही शिफ्ट करा, तुम्ही x1 जरी सॉरी ह्या काय म्हणतात x2 ची जी शिफ्ट केली तरी चालतंय, पण आपल्याला हा पाहिजे ना x2 मायनस x1 पाहिजे ना, ती शिफ्ट करा. म्हटल्यावर थांबा, तुम्हाला घाणेरड होते ना, परत पहिल्यापासून सांगतो, घोळ व्हायला सांगतो, समजावून सांगत होतो यार. हा ठीक आहे, वाय एक्स, ठीक आहे, दिस इज ओ, आपली ही लाईन आहे, ठीक आहे, दिस इज अवर लाईन. हा वाय इंटरसेप्ट आहे ते जाऊ दे, मी या लाईन वरचे कुठलेही दोन पॉईंट घेतो. एक पॉईंट घेतला px1 y1 आणि हा एक पॉईंट घेतो m x2 y2, दोन पॉइंट्स. समजतंय? तर ठीक आहे, तर x1 का असतो रे, y ऍक्सिस पासून डिस्टन्स, त्या पॉईंटचं y ऍक्सिस पासून डिस्टन्स, म्हणजे एवढं जे आहे ते x1 आहे बरोबर. x2 किती आहे, x2 एवढं आहे, दिस इज x2, x2. मग हे किती झालं, x2 मायनस x1, करेक्ट, x2 मायनस x1. सेम एज अप्लाय फॉर y and y2 and y1. हा झाला y1, समजतंय, हा झाला y2, दिस इज y1, देन दिस इज किती, हा किती, y2 मायनस y1. समजतंय ना, म्हणजे ह्याला अजून थोडं पुढे वाढवा ना, म्हणजे तुम्हाला इथे मिळेल y2 मायनस y1 आणि समोरचाच ह्याचा x2 मायनस x1. मग ह्याचं इन्क्लिनेशन किती आहे रे, ह्याचं इन्क्लिनेशन आहे थिटा. समजतंय का नाही, इन्क्लिनेशन आपण कन्सिडर केलं की ह्याचं इन्क्लिनेशन आहे जे थिटा आहे. मग आता हे जर थिटा आहे, मग याला मी नाव दिलं कारण की आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे, दिस इज अ थिटा. हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे, दिस इज अ थिटा. म्हणल्यावर बघा की हा m पॉइंट आहे बरोबर, दिस इज कुठला पॉइंट आहे, हा कुठलाच पॉइंट नाही आहे, नाही p पॉइंट आहे ना हा, दिस इज p. मग ह्याला मी इथे म्हणतो o, ठीक आहे. therefore इन ट्रायंगल हा थिटा आणि हा थिटा कसं काय झाला समजलं ना, ठीक आहे. हा इथे मी पॉइंट घेतो, इथे पॉइंट घेतो मी n नाही घेतला, आणि इथे एक पॉइंट घेतो q. तर फ्रॉम फिगर म्हणायचं, फ्रॉम फिगर मेजरमेंट ऑफ अँगल PNQ इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल MPO इज इक्वल टू थिटा. का तर लिहायचं करस्पॉन्डिंग अँगल समजतात तुम्हाला का नाही, करस्पॉन्डिंग अँगल. दोन लाईन पॅरलल मधल्या एक लाईन, ही दोन लाईन पॅरलल आहेत, L आहे M आहे, L पॅरलल टू M असं दाखवतात. त्यांना जर एक लाईन इंटरसेक्ट करत असेल तर हे दोन अँगल आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतात. अल्टरनेट अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असतो, आणि हे दोन आणि हे दोन कॉन्ग्रंट नसतात तर सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्या दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. समजतंय? ठीक आहे, तर खूप महत्वाचं आहे. हे सगळं सहावीत होतं ना, सहावीतच होतं ना ते. अभ्यास नाही केला त्याचे परिणाम भोगावे, बाकी काय. ठीक आहे, m इज इक्वल टू थिटा. देअरफॉर इन ट्रायंगल MPO जरा टॅन थिटा वापरा बरं, टॅन थिटा वापरा ना. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड काय OM आणि अपोजिट साइड काय PO. ठीक आहे, इक्वेशन नंबर. ठीक आहे, मग OM किती रे, OM आहे y2 मायनस y1, y2 मायनस y1, आणि PO किती आहे x2 मायनस x1. पण जर तुम्ही बघितलं स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू m. कसं काय काढणार, दोन पॉइंट माहिती आहेत तुम्हाला, दोन पॉइंट माहिती आहेत, मग तुम्ही स्लोप ऑफ लाईन काढू शकता ना, y2 मायनस y1 x2 मायनस x1.
समजतं ना, स्लोप काढायचा माहितीये. तर मग आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कुठे आहेत म्हणा. इक्वेशन नंबर हे काय, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. tan theta इज इक्वल टू किती, दिस इज अ प्रूफ ऑफ युअर. ट्रिगोनोमेट्री शिकला नव्हता बरोबर, कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये, सॉरी 9वीत होतं कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं, m इज इक्वल टू tan theta, त्यामुळे समजलं नव्हतं बरोबर. शिकला असेल रे तुम्ही, ट्रिगोनोमेट्री शिकला असाल. कसं काय शिकला नाही बरं, tan theta शिकला असेल. शिकलाय तुम्ही, शिकलाय नाही तर काय. पण हे प्रूफ वगैरे नसेल ते आता प्रूफ होणार. tan theta इज इक्वल टू m. समजतंय. तर काय नाही, या डोकं लावायचं. tan theta इज इक्वल टू m, बाकी काय नाही. समजतं ना. पुढे जाऊया. हा, थेरम ऑफ नॉन व्हर्टिकल लाईन्स हॅव्हिंग स्लोप. नॉन व्हर्टिकल म्हणजे सरळ असे नाहीये. नॉन व्हर्टिकल लाईन्स सरळ नाहीये. सरळ म्हणजे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल नाहीये. हॉरिझॉन्टल असू शकतात ना, व्हर्टिकल नाही. हॅव्हिंग अ स्लोप्स m1 and m2 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अरे वा, परपेंडिक्युलर म्हणजे किती रे, 90. 90 असतो, खंबा. वा वा, म्हणा असं चांगलं शिकवत आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज असेल त्यावर. ठीक आहे. हा, कुठलेही दोन लाईन घ्या, जर ते एकमेकाला परपेंडिक्युलर म्हणजे त्या दोघांमधला अँगल किती असतो, 90 डिग्री. ते आपण असे दाखवतात. हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस दोघे एकमेकाला कसे परपेंडिक्युलर. मग ते कसे परपेंडिक्युलर लाईन्स आहेत का एकमेकाचे. हो, समजतं ना. ठीक आहे. मग मी एक लाईन घेतो अशी लाईन घेतो म्हणून की अशी एक लाईन आहे. ठीक आहे. दिस इज लाईन एल आणि दिस इज लाईन एम. दिस इज लाईन एम आणि हे दोन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. घ्यायचंय म्हणून मी सांगितलंय बघा, परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. इफ हे IFF माहिती आहे ना मला, इफ अँड ओनली इफ. हे तुम्हाला लॉजिक मध्ये उपयोगाला येईल बरं का 12वीला. इफ अँड ओनली इफ. ठीक आहे. दिस इज लाईन एल अँड दिस इज लाईन एम हॅव्हिंग स्लोप्स m1 and m2. ठीक आहे. मग ह्याचा जो स्लोप येतो मी m1 म्हणतो, ह्याचा स्लोप येतो m2 म्हणतो. समजताय. घ्या ना कुठले. ठीक आहे. परपेंडिक्युलर टू इच अदर इफ अँड ओनली इफ m1 into m2 is equal to -1. हे दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर तेव्हाच असतील जेव्हा त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन ही ऑलवेज -1 असेल. जास्तच ते प्रॉपर्टी खूप महत्वाची आणि ही उपयोगाला करायची. ह्यानंच ऑब्जेक्टिव्ह सुटतात. खूप काही महत्वाचं हे हवं. ठीक आहे. समजतंय. प्रूफ करणार आपण. ओके. ठीक आहे. तर मग कन्सिडर करा की ह्याचं जे इन्क्लिनेशन आहे. ठीक आहे. इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल. इन्क्लिनेशन म्हणजे काय आता समजतं तुम्हाला. इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल इज इक्वल टू अल्फा म्हणतो मी त्याला. ठीक आहे. इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल इज इक्वल टू अल्फा म्हणजे अल्फा आहे. आणि एमचं इन्क्लिनेशन पॉझिटिव्ह ऍक्सिस वर घ्यायचं, ती म्हणतो मी बीटा. inclination of line m is equal to बीटा. ठीक आहे. मग हा अँगल किती रे, बीटा आहे, हा अल्फा आहे. आता हा ट्रायंगल आहे का रे, हा याला ओ म्हणतो, इथे कॅपिटल एम म्हणतो आणि इथे इन ट्रायंगल OMN इन ट्रायंगल OMN. रिमोट इंटेरियल अँगल्स यूज करता येतो का तुम्हाला थेरम, रिमोट इंटेरियल अँगल थेरम. काय सांगतो रिमोट इंटेरियल अँगल थेरम, कुठल्याही बाह्य कोनाच्या मापाची बेरीज ही उरलेल्या दोन बेरीज असते. त्याच्या अंतर्बाह्य काय म्हणतात त्याला, रिमोट इंटेरियल जरा भारी वाटते. रिमोट इंटेरियल म्हणजे त्याच्या दूरच्या, हे बघा ह्याचे दूर कोण आहेत, हा आहे आणि हा आहे. या दोघांची बेरीज ही बीटा एवढी असते. अल्फा प्लस 90 इज इक्वल टू बीटा. ही कंडिशन आहे. कसं काय म्हणू सर, अरे हे बघा हे दोघे एकमेकाला सप्लिमेंटरी आहे, MNO आणि बीटा. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय होणार, 180 वजा बीटा. हा 90 आहे ना, 180 वजा बीटा. मग या तिघाच्या मापांची बेरीज किती असते, 180. मग 180 ला 180 निघून गेलं, मग काय होणार, अल्फा प्लस 90 मायनस बीटा इज इक्वल टू 0. 180 ला 180 निघून गेलं ना. मग आता बीटाला तिकडे घेऊन जावं, अल्फा प्लस 90 इज इक्वल टू बीटा.
मग अल्फा मायनस बीटा किंवा बीटा मायनस अल्फा 90 काही असू शकतं. अल्फा मोठा का बीटा मोठा, बीटा मोठा, बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू 90 काही असू शकतं. समजतं ना. 2 कंडिशन घेतल्या तुमच्या पुस्तकात, मी एकाच कंडिशननी भागवतो. समजतंय? ठीक आहे. मग कसं होणार? अल्फा प्लस 90 रिमोट इंटिरियल अँगल थेरम इज इक्वल टू बीटा. Therefore 90 is equal to बीटा माइनस अल्फा. बीटा माइनस अल्फा. समजते का नहीं? ठीक है. ठीक है. बीटा माइनस अल्फा इज इक्वल टू 90. समजते? आता पुढे या. बीटा माइनस अल्फा इज इक्वल टू 90. इथे येऊ परत इथे. हा नाही कुठे इन्क्लिनेशन. हा इथेच. ठीक आहे. झालं असेल तुमचं स्क्रीनशॉट वगैरे, याची काही गरज नाही म्हणा. पण हा काय आलं आपलं? बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. मी असं करतो. मग काय करतो? टेक कोसाइन ऑन बोथ साइड. कॉस रेशो घ्या दोन्ही साईडला. कोसाइन ऑन बोथ साइड. का घ्यायचं म्हणावं सर? अरे काहीतरी मिळतं. बोथ साइड. ठीक आहे. मग कॉस ऑफ बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू कॉस 90. कॉस 90 किती असतं? 0. कॉस ऑफ बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू 0. आता कॉस ऑफ ए मायनस बी. हा प्रूफ केलं तर कसलं भारी मोठा असं धबाड सर्कल घेऊन. कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. समजतं ना. घ्या की मग कॉस बीटा कॉस अल्फा प्लस साइन बीटा साइन अल्फा. कॉस बीटाला तिकडे घेऊन जावा, मायनस होणार. ठीक आहे. इज इक्वल टू 0 राहिले. साइन बीटा साइन अल्फा इज इक्वल टू मायनस कॉस बीटा कॉस अल्फा. समजताय ना. आपल्याला कसं होणार आता? आता आहे बघा. कॉस दोन्ही साईडला कॉस बीटाने डिवाइड करा. कॉस बीटा कॉस अल्फा म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना, याने दोन्ही साईडला डिवाइड करा. आपल्याला काय मिळते बघा तुम्हाला? साइन बीटा अपॉन कॉस बीटा इंटू साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा इज इक्वल टू -1. आता इथे लिहितो साइन बीटा अपॉन कॉस बीटा टॅन बीटा आणि इंटू टॅन अल्फा इज इक्वल टू -1. आणि आताच म्हणाव सर जस्ट गरम भजी होती म्हणाव सर. काय होती रे गरम भजी? गरम भजी होती की टॅन थिटा इज इक्वल टू एम. हा अल्फा आहे म्हणाव सर. ठीक आहे. टॅन अल्फाची व्हॅल्यू किती असणार? M1. कारण की ती कुणाबरोबर असते? स्लोप ग्रेडियंट. स्लोपला ग्रेडियंट सुद्धा म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. टॅन अल्फा असणार आणि टॅन ह्याचा स्लोप M2 इज इक्वल टू टॅन बीटा. समजते का नाही? आताच तर प्रूफ केलं. कुठे हे काय थिटा. समजते ना का प्रूफ केलं मी हे? एम इज इक्वल टू टॅन थिटा. कारण की याचा पुढे उल्लेख आहे. खूप महत्वाची प्रॉपर्टी शिकताय आज. हो ना. मग कसं होणार बघा. मग टॅन बीटाच्या जागी काय ठेवणार तुम्ही? M2 इंटू M1 इज इक्वल टू -1. म्हणजेच M1 M2 इज इक्वल टू -1. म्हणजेच M2 इज इक्वल टू मायनस ऑफ M1. म्हणजे तुम्हाला असं लक्षात ठेवायचंय की दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत तर त्यांचे स्लोप एकमेकाला निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे M2 इज इक्वल टू मायनस ऑफ M1 आणि M1 इज इक्वल टू मायनस ऑफ M2. समजतं ना. M1 ची जर व्हॅल्यू 5 म्हणली मी तर M2 किती येईल रे? निगेटिव्ह रेसिप्रोकल करा ना ह्याचा लगेच. मायनस ऑफ निगेटिव्ह रेसिप्रोकल. खूप महत्वाची प्रॉपर्टी शिकला तुम्ही आज. खूप महत्वाची. अशी कोरून ठेवा हृदयात. M1 M2 इज इक्वल टू -1. M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. ग्रेट जॉब. स्ट्रेट लाईन आहे. खूप महत्व आहे. हा चॅप्टर छोटा नाही, मोठा आहे. सीईटी ला थोडाच आहे, जास्त आहे नाही. ठीक आहे. आणि हो, थँक्यू सो मच. जय श्री कृष्ण. 2 दिवस कुठं होता म्हणा सर? अरे 2 दिवस मस्त लहानपणीचे मित्र मैत्रिणी
मस्त हे केलं, गेट टुगेदर केलं, त्यामुळे थोडासा वेळ झाला. ठीक आहे, 1 तासाचं लेक्चर झालं काही फरक नाही पडत. अभ्यास करत राहा. ठीक आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री जरा थोडंसं झाला, ट्रिग्नोमेट्री मध्ये एकदम कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आलं, थोडंसं गडबडल्यासारखं झालं, त्यामुळे माफी मागतो. पण तुम्हाला समजलं असेल, कारण की मी जीव तोडून शिकवतो रे, जीव तोडून शिकवतो मी, त्यामुळे काय समजायलाच पाहिजे. आणि तुम्ही लोक काय प्रूफ बघतच नाही, आहे की नाही, त्यामुळे एवढं काय महत्व नाही प्रूफला थिअरीला. पण थिअरॉटिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट. थिअरीची आतापासूनच सवय लावली तरच 12वी जमेल. माझे शब्द लक्षात ठेवा. बेस्ट लक.